एकीकडे मुंबई महानगरपालिकेत सत्तेसाठी अनेक पक्षांनी आपले डाव खेळण्यास सुरुवात केली असून दुसरीकडे रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाचे दूरगामी परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर होताना दिसून येत आहे। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये रविवारी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतरची ही पहिली बैठक असल्याने आता पुढील काही दिवसात रायगडमधील राजकीय गणित बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत। जिल्ह्यात शेकाप आणि शिवसेना उभारी घेत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पिछाड झाली आहे। भाजप केवळ पनवेल आणि उरणपुरता मर्यादित राहिला आहे। यामुळे शेकाप आणि शिवसेनेतच खरे राजकारण रंगणार आहे। मागील निवडणुकीत 19 सदस्य जिंकलेल्या शेकापने 59 पैकी 23 जागांवर विजय मिळवत पनवेल, पेण आणि अलिबाग या बालेकिल्ल्यातच आपण किंग असल्याचे दाखवत कर्जत, सुधागड, मुरुड, रोहा, माणगाव आणि पोलादपूर या तालुक्यांमध्येही जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या आहेत। त्यामुळे शेकापच्या जयंत पाटील यांच्यासोबत आमदार धैर्यशील पाटील, आमदार पंडित पाटील, आमदार बाळाराम पाटील यांचा राजकीय प्रभाव वाढल्याचे दिसून येते। आजच्या कर्नाळा येथील बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे आरसी घरत, महेंद्र घरत उपस्थित होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवनियुक्त सदस्यांची ही बैठक असल्याचं सांगण्यात येते। मात्र रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी काय काय राजकीय गणिते बदलतात हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे। तटकरे साहेबांची मुलीचं नाव समोर होतं, चित्रा पाटलांचं होतं, निलिमा पाटलांचं होतं। त्याच्यावर काही निर्णय नक्की झालेला आहे का? आजची बैठक ही फक्त सर्व पदाधिकारी आणि जे आलेले निवडून सदस्य आहेत त्यांची ओळख आणि एकमेकांबरोबर त्यांचे संबंध दृढ होण्यासाठी आजची होती। 2 टप्प्यामध्ये यामध्ये होईल। आघाडीमध्ये आज शेकाप पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे आणि या सर्वांचे पदाधिकारी त्या ठिकाणी बसतील आणि तो निर्णय घेतील। याच्यामध्ये कुठेही कोण जो योग्य उमेदवार आहे त्याला निवडलं जाईल की पदाधिकारी कोणी संख्या कमी आहे म्हणून त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवड होणार नाहीये आणि सक्षम होणार आहे। आणि या ठिकाणी या 5 वर्षाच्या 2.5 वर्षाचा टर्म एकाकडे, 2.5 वर्षाचा टर्म दुसरीकडे, हे सूत्र बाकी ठरलेलं आहे। आणि 2012 आणि 2017 अशी तुलना होऊ शकत नाही। तर 2014ची एक निवडणूक आहे लोकसभेची, ज्या निवडणुकीने देशाच्या राजकारणाचे पूर्णपणाने समीकरण बदललं। आज उत्तर प्रदेशच्या निवडणूक आहे। लोकसभेला उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला 84 जागा मिळाल्या। आज आता विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आपल्याला पाहायला मिळतील। महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये दोन्ही पक्षाला जवळपास 190 जागांच्या आसपास जागा मिळाल्या। त्यामुळे त्या जागांचा तुलना जर का आता करायची झाली तर यावेळेला आम्ही चांगला घवघवीत यश निश्चितपणाने मिळवलेला आहे। अगदी 2012च्या तुलनेमध्ये सुद्धा बघितलं तर आज जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाला भाजपच्या खालोखाल आहे। महापालिकेमधलं सुद्धा चित्र त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळू शकत आहे। संवाद मराठीसाठी मनोज भिंगारडे, पनवेल।